पंढरपुरात डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड. डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवर पंढरपूर तालुका पोलिसांनी कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान 8,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय हिंद. 26 मे सकाळी 2 वाजता पंढरपूर तालुक्यामध्ये तुंगत गावात एक घटना घडली, ज्यामध्ये 3 आरोपी जे मारुती सुझुकी ब्रेझा गाडीमध्ये आले आणि एका ट्रकमधून त्यांनी डिझेल चोरण्याचा प्रयत्न केला. त्या डिझेलच्या ओनरला जसं कळलं की काहीतरी मागे असं चालू आहे, त्याला जाग आली आणि त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा हा प्रकार चालू होता. त्वरितच ते आरोपी त्या ब्रेझा गाडीमध्ये पळून गेले. त्या आरोपींचा पाठलाग करत पुढे ते आरोपी गुरसाळे बायपासच्या ठिकाणी ती ब्रेझा गाडी त्या ओनरला दिसली आणि त्या ठिकाणी सुद्धा एका ट्रक मधून डिझेल चोरी करताना ते व्यक्ती तिथे आढळून आले. तिथे आवाज झाला, गाजावाजा झाला. त्या आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना कळवण्यात आले आणि डिस्ट्रिक्ट नाईट राऊंडची जी व्हेकल आहे ती त्या ठिकाणी दाखल झाली आणि एका आरोपीला ताब्यात घेतलं. त्या ठिकाणी 3 मोबाईल फोन्स, ती ब्रीझा कार व त्याचबरोबर 3 ड्रम डिझेल, अंदाजे 75 लिटर डिझेल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. एक आरोपी अटक झालेला आहे, 2 आरोपी फरार आहेत. आरोपी क्रमांक 1 दत्तात्रय महारुद्र लोहार हा औंढी मोहोळचा राहणार आहे, त्याला अटक केलेली आहे. 2 आरोपी विजय माने आणि संदीप शिंदे हे राजगुरुनगर खेड चे राहणारे आहेत आणि सध्या फरार आहेत. त्यांनाही आमचे पोलीस पथक रवाना केले आहे आणि त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करून पुढे जी काही तपासाची प्रक्रिया आहे ती पुढे सुरू होणार आहे. हो, हे जे 3 आरोपी आहेत यांचं रॅकेट आहे. आधी त्यांच्यावरती असेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याच अनुषंगाने त्यांच्यावरती कोर्टात ते चार्जशीट दाखल करून ती प्रक्रिया पुढे सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण 8,35,000 चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे.